मी आदरणीय सतीश बनसोडे सरांना विनंती करते की आपण आपलं मनोगत कंटिन्यू करावं. सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये आणि सूत्रसंचालकांनी सुद्धा संवाद मानव मुक्तीच्या प्रवाहाशी या संपादित पुस्तकाची आपल्याला ओळख करून दिलेली आहे. ही जी प्रदीर्घ मुलाखत आहे सरांची, त्यासाठी महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते, त्यांचे सहकारी, या विषयाचे अभ्यासक 3 दिवस उपस्थित होते आणि अतिशय उत्साहवर्धक अशी ती मुलाखत झालेली आहे. मित्र, सरांची ही जी मुलाखत आहे ती विषयवाद झालेली आहे. मी फारसा वेळ न घेता त्यातले काही मुद्दे जे आहेत मला महत्त्वाचे वाटले त्यावर प्रकाश टाकेल. खरं म्हणजे सरांचं जे लेखन आहे ते अतिशय सुलभ आणि सोपं असतं. ते पुन्हा समजावून सांगणं म्हणजे फार अवघड काम असतं. कारण ॲज इट इज जरी आपण ते वाचून घेतलं तरी आपल्याला समजेल, हे त्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि या मुलाखतीमध्ये सुद्धा तसंच झालेलं आहे. मुलाखतीचा जो पहिला पार्ट होता, आमचे नागपूरचे बबन चहांदे सर यांनी सरांच्या जडणघडणीच्या संदर्भामध्ये, त्यांच्या लहानपणाच्या संदर्भामध्ये सरांना प्रश्न विचारले आणि सरांनी अतिशय थोडक्यामध्ये त्यांची झालेली जडणघडण, कुटुंबाची पार्श्वभूमी आणि कुटुंबातून चळवळीचा मिळालेला वारसा या संदर्भात सर्वांशी संवाद साधला. दुसरा जो सेगमेंट होता या मुलाखतीचा, तो प्राचार्य डॉक्टर अशोक बाबर सरांचा होता. त्यांनी परिव्राजक आणि जयंती ही जी 2 महत्त्वाची पुस्तकं आहेत सरांची, या पुस्तकांच्या संदर्भात, साहित्याच्या संदर्भात, त्यातल्या कंटेंटच्या संदर्भात सरांना काही मूलगामी प्रश्न विचारले. त्यातली काही प्रश्न असे होते की हे फिक्शन आहे, याला वास्तवाचा आधार आहे का. दुसरा प्रश्न होता जो सरांचा परिव्राजक वाचल्यानंतर कुणाच्याही मनामध्ये, जे साहित्याचे वाचक आहेत, पहिला प्रश्न उपस्थित होतो की यावर जी.ए. कुलकर्णींचा प्रभाव आहे का. गौतमीपुत्र सर जी.ए. कुलकर्णींसारखं लिहितात आणि तोही प्रश्न बाबर सरांना विचारला. सरांनी त्याचा अतिशय थेट उत्तर दिलेलं आहे की जी.ए. कुलकर्णी जे आहेत लेखक, त्यांच्या संदर्भामध्ये प्रास्ताविकामध्येच राजा ढाले यांनी स्पष्ट केलेले आहे की काय फरक आहे जी.ए. कुलकर्णी आणि गौतमीपुत्र सरांच्या कथांमध्ये. त्यात महत्त्वाचा फरक म्हणजे जी.एंचं जे लेखन आहे ते नियतीवादी आहे, त्याला आज्ञेयवादाची पार्श्वभूमी आहे. आणि गौतमीपुत्र सरांचं जे लेखन आहे ते एका तत्वज्ञानाने भारलेलं लेखन आहे. आणि ते तत्वज्ञान म्हणजे बुद्धाचं तत्वज्ञान आहे, धर्मतत्वज्ञान आहे. जी.ए. कुलकर्णींना दुःखाची कारण मीमांसा करायची नाही, त्यांना फक्त दुःखाचं दर्शन द्यायचं आहे. आणि गौतमीपुत्र सरांना दुःखाची कारण मीमांसा करून त्यावर उपाययोजना द्यायची आहे, त्याचा शोध घ्यायचा आहे. हा जो मूलभूत फरक आहे, अतिशय सोप्या भाषेमध्ये गौतमीपुत्र सरांनी बाबर सरांशी संवाद साधताना आपल्या पुढे ठेवलेला आहे. दुसरं, जो फिक्शनचा आरोप आहे विशेषतः परिव्राजकच्या अनुषंगाने, सरांनी सांगितलं की त्यातलं प्रत्येक जी कथा आहे ती वास्तवतेवर आधारित आहे. जयंती असेल, परिव्राजक असेल, प्रत्येक कथेला, प्रत्येक प्रतिपादनाला त्यांनी वास्तवाचा आधार असल्याचं सांगितलं आणि एक एक कथेचं जे वास्तव होतं ते उलगडून दाखवण्याचा आपल्या संवादामध्ये प्रयत्न केला. हे जे काही काम आहे ते करत असताना सरांनी सांगितलं, मी कथा लेखनाकडे का वळालो, त्यालाही कारण जी.ए. कुलकर्णी आहे.
G.A. कुलकर्णीचा जो आज्ञेयवाद होता तो जर फोडायचा असेल तर आपल्याला तत्वज्ञानाचा अभ्यास करावा लागेल आणि मग सरांनी तत्वज्ञानाचा अभ्यास केला आणि G.A. कुलकर्णींचं जे काही आज्ञेयवाद होता, नियतीवाद होता, तो खोडून काढण्याचा प्रयत्न केला. आणखी एक महत्त्वाचं भाष्य सरांनी या बाबर सरांच्या बरोबरच्या संवादाच्या समारोपात केलेला आहे. आपण सर्वांनी वाचून घ्यावं. मी फक्त त्यातले महत्त्वाचे मुद्दे आपल्या पुढे ठेवेल विचारासाठी. सर म्हणाले की भारतीय जे मानस आहे ते मानस रामायण महाभारतावर पोचलेला आहे आणि सातत्याने कला साहित्य यातून आपल्या पुढे रामायण आणि महाभारताची जी प्रतिमा असतात आपल्या पुढे ठेवल्या जातात. ते जे कल्चर आहे अबौद्धांचं, ते कल्चर अतिशय प्रभावी रीतीने सादर होत असल्यामुळे महावीर आणि बुद्धाची जी श्रवण परंपरा आहे ती आपल्या पुढे येतच नाही. त्यांनी अनेक रिपीटेडली त्यांच्या मुलाखतीमध्ये जे क्रांती आणि प्रतिक्रांतीचं स्टेटमेंट आहे बाबासाहेबांचं, बुद्धिझम आणि ब्राह्मणिझम मधला संघर्ष, तर ते सातत्याने सांगत असतात की हा काही ब्राह्मण आणि बौद्धातला संघर्ष नाही, तर हा दोन इझम मधला संघर्ष आहे, ब्राह्मणिझम आणि बुद्धिझम मधला. आणि हा संघर्ष साहित्याच्या रूपाने, कथेच्या रूपाने वाचकापर्यंत नेण्याचा प्रयत्न मी करत आहे, अतिशय प्रांजळपणे त्या ठिकाणी त्यांनी नमूद केलेला आहे. त्यानंतरचा जो कलेचा सेगमेंट आहे त्यामध्ये जे आर्टिस्ट आहे प्रभाकर कांबळे सर, त्यांनी अनेक प्रश्न विचारले. त्यांनी निग्रोंच्या चळवळी संदर्भात प्रश्न उपस्थित केले, कलेच्या संदर्भात केले. गौतमीपुत्र सरांनी त्यांना उत्तरं देताना सांगितलं की कलाकाराचं काम असतं समाजाची जी समस्या आहे, लोकांचं जे दुःख आहे ते आपल्या कलेमध्ये प्रतिबिंबित झालं पाहिजे, कलाकाराला ते दुःख दाखवता आलं पाहिजे. निग्रो चळवळीमध्ये ते सहज शक्य झालं, कारण काळे गोरे भेद जो आहे तो समजायला सोपा होता. पण भारतातली जी जाती व्यवस्था आहे, भारतातली जी धर्म व्यवस्था आहे ती समजायला सोपी नाही. बाबासाहेबांनी सुद्धा आपल्या सर्वांना ज्ञात आहे, ॲनिलेशन ऑफ कास्ट पुस्तकामध्ये सांगितलेले आहे की जाती व्यवस्थेची लढाई ही जगातली सर्वात कठीण अशी लढाई आहे. त्यामुळे भारतातल्या कलावंतांना अगोदर फुले आंबेडकरी तत्वज्ञान नीट आकलन करून घ्यावं लागेल आणि त्यानंतर ते कलेच्या माध्यमातून, मग ती चित्रकारिता असेल, ते गाणे असतील, त्या संदर्भात चर्चा सुद्धा झाली की बुद्ध गायनाला विरोध करतात आणि बाबासाहेब म्हणतात की माझी 10 भाषणं आणि भीमराव कर्डकांचं एक गाणं सारखं आहे, असं कसं. सरांनी त्याचं सुद्धा क्लेरिफिकेशन दिलं आणि मुद्दा प्रबोधनाचा आहे असं त्या ठिकाणी सांगितलं आणि दोघांच्या भूमिकेमध्ये, बुद्ध आणि बाबासाहेबांच्या भूमिकेमध्ये एक वाक्यता असल्याचं सांगितलं. अनेक मुद्दे आहेत, वेळेअभावी आपल्याला त्यावर बोलता येणार नाही. आपण मूळ पुस्तक संबंध मुलाखत जर वाचली, अतिशय इंटरेस्टिंग आहे, कुठेही ती अशी जडजंबाल किंवा वाचायला अवघड अशी नाही. सरांची जी शब्दाची पारख असते, शब्दाची निवड असते, ती अतिशय सोपे शब्द असतात आणि त्या सोप्या शब्दांमुळे आपल्याला ते समजायला, वाचायला, आकलन करून घ्यायला सोपं जातं. यानंतरचे जे सेगमेंट होते चळवळ साहित्य आणि धम्मक्रांतीच्या संदर्भात, ॲडव्होकेट कविता आहेत, मधु कांबळे सर आहेत, भरत शेळके सर आहेत, जत्राटकर सर आहेत. या सर्वांनी सरांबरोबर संवाद साधला आणि सरांनी अतिशय नेमक्या शब्दामध्ये त्यावर भाष्य केलेलं आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे की चळवळ कशासाठी. चळवळ एक निरोगी समाज निर्माण करण्यासाठी करायची आहे, कारण सध्याचा समाज जो आहे, सध्याची जी समाज व्यवस्था आहे ती रोगी आहे. बुद्धाने सुद्धा जे दुःखाचं निदान केलेलं आहे ते रोगी आणि ते
ते जे रूपक आहे ते वापरूनच केलेलं आहे. मग हे जर बदलायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? अनेकदा ते प्रश्न रिपीट झाले. त्या संदर्भात सरांनी सांगितलं, ज्यांना चळवळ करायची आहे, ज्यांना समाज बदलायचा आहे, त्यांनी सर्वप्रथम जो समाज बदलायचा आहे त्या समाजाचं आकलन करून घेतलं पाहिजे. काय आहे हा समाज? हा समाज जाती व्यवस्था काय? मग जाती व्यवस्था कसं काम करते? जाती व्यवस्थेचे आधार काय आहेत हे अगोदर आपल्याला समजावून घ्यावं लागेल. त्या संदर्भातही सरांचं अतिशय नवीन असं भाष्य आहे त्यावर. सर असं म्हणतात की जाती व्यवस्थेच्या संदर्भात आतापर्यंत जी चर्चा झालेली आहे ती भौतिक अंगाने अधिक झालेली आहे, परंतु जाती व्यवस्था जी टिकून आहे तिला भौतिक आधार आहेत, तात्विक आधार आहेत आणि मानसिक आधार आहेत. आपल्याकडे अनेक अभ्यासक आले, विशेषतः मार्क्सवादी अभ्यासक आले, त्यांनी भौतिक अंगाने जाती व्यवस्थेचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. सरांचं असं म्हणणं आहे की यावर आपल्याला अधिक भर द्यावा लागेल. काय आहे तात्विक आधार? तात्विक आधार आहे शाश्वतवाद. शाश्वतवाद जर तात्विक आधार असेल तर त्याला उत्तर आहे अनित्यवाद बुद्धाचं. आणि हा जो डिबेट आहे, हा डिबेट जोपर्यंत आपण पुढे घेऊन जात नाही तोपर्यंत जाती व्यवस्थेचा आधार जो आहे आपण नेस्तनाबूत करू शकत नाही. त्यानंतर तिसरा जो आधार आहे मानसिक, त्यावर चर्चा होते. जाणीव नेणिवेच्या संदर्भामध्ये आपण ऐकलं असेल. या जाणीव नेणिवेच्या संदर्भात सुद्धा सरांनी मूलगामी भाष्य केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की बाबासाहेबांनी जो धम्म स्वीकार केला तो त्यातला महत्वाचा एक फॅक्टर जाती निर्मूलन हा सुद्धा होता. आणि जसजशा धम्म जाणीवा प्रखर होणार आहेत, प्रबळ होणार आहेत, तसं जात जाणीवा या क्षीण होत जाणार आहे, हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आज आपण काय केलं पाहिजे? सरांच्या ज्या मांडणीमध्ये सातत्याने काही संकल्पना येतात, त्या संकल्पनांचा मी फक्त उल्लेख करतो आणि थांबतो. सर सांगतात की कोणत्या संकल्पना आपल्याला पुढे घेऊन जाव्या लागेल. त्यातली एक आहे रॅशनॅलिझमची, बुद्धिप्रामाण्यवाद. आपल्या बुद्धीला जे पटतं, कारण बुद्धाने बुद्धिप्रामाण्यवादाच्या आधारे प्रबोधन केलं आणि तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये आमूलाग्र क्रांती घडवून आणलेली आहे. आपल्याला कालाम सुत्त माहीत आहे. मला जर पटलं, मला अनुभवाला आलं तरच मी ते स्वीकारणार. ही जी भूमिका आहे ती तुम्हाला जगाच्या पटलावर घेऊन जाऊ शकते, अशी सरांनी मुलाखतीमध्ये मांडणी केलेली आहे. दुसरा मुद्दा आहे सेक्युलरिझमचा. सेक्युलरिझमची जी आजपर्यंतची चर्चा भारतामध्ये प्रभावी राहिलेली आहे ती आहे सर्व धर्म समभावाची किंवा धर्मनिरपेक्षतेची. सरांनी अतिशय जोरकसपणे गेल्या 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये सेक्युलरिझम म्हणजे धर्मात हस्तक्षेप, दुःख, गुलामगिरी आणि शोषण जर आपल्याला नष्ट करायचं असेल तर आपल्याला धर्मात हस्तक्षेप करावा लागेल, ही भूमिका अतिशय प्रभावीपणे 10-15 वर्षापासून ते मांडत आहे. ही भूमिका आज आपल्याला घेऊन जावी लागेल. सूत्रसंचालकांनी सांगितलं की आजचं वातावरण भयावह आहे. या भयावह वातावरणाला जर आपल्याला सामोरं जायचं असेल तर त्यासाठी सेक्युलरिझम हे आपल्या हातातलं मोठं शस्त्र आहे. ते कसं चालवायचं यामध्ये आपण सरांच्या मार्गदर्शनाखाली तरबेज झालं पाहिजे. आणि हे जे चॅलेंज आपल्या पुढे उभं राहिलेलं आहे ते चॅलेंज आपण परास्त करू शकतो, हरवू शकतो. तिसरा मुद्दा धर्माचा आहे. धम्माच्या संदर्भामध्ये धम्म आणि धर्म हा फरक नीट समजून घेणं गरजेचं आहे. आणि धम्म म्हणजे नीती, नीती म्हणजे बंधुता. हे जे बाबासाहेबांनी सूत्र मांडलेलं आहे ते सतत आपल्या समोर आपण ठेवलं पाहिजे. दुसरा मुद्दा जो आहे सरांच्या मांडणीमध्ये येतो, रॅशनलिझम, सेक्युलरिझम आणि धम्म. ते म्हणतात आंबेडकरवादी कुणाला म्हणायचे? त्यांना प्रश्न विचारण्यात आला, आंबेडकरवादी कसे समजायचे? त्यांनी सांगितलं की जो डेमोक्रेसी मानतो, लोकशाहीला मानतो, जो संविधानाला मानतो
आणि जो धम्माला मानतो तो आंबेडकरवादी. हे तीन बिंदू आहेत एका रेषेवरचे. कदाचित एखादा व्यक्ती धम्म स्वीकारणार नाही, पण तो जर डेमोक्रेसी मानत असेल, तो जर संविधान मानत असेल आणि या शब्द संकल्पना पुढे घेऊन जात असेल, आपल्या वर्तनातून दाखवत असेल, तर आपण त्याला आंबेडकरवादी म्हटलं पाहिजे. अनेक चर्चा आहेत यामध्ये अतिशय महत्त्वाच्या. म्हणजे प्रत्येक त्यांच्या प्रश्नावर त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे त्या उत्तरावर एक एक दिवस चर्चा होईल अशा पद्धतीचं मूलगामी आणि भरगच्च असं ते विचारांनी भरलेलं पुस्तक आहे. मित्र, मी शेवटाकडे येतो. सरांनी जे सांगितलं की आपल्याला काय केलं पाहिजे, कृती कार्यक्रम, प्रबोधन सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं. आणि प्रबोधनामध्ये सुद्धा त्यांनी दोन भाग केले. एक आपण शिबिरं घेऊन प्रबोधन करू शकतो आणि दुसरा आहे आंदोलन करून, रस्त्यावरचं आंदोलन करून, विविध विषय घेऊन. आंदोलनामधून जे शिक्षण होतं, जे प्रशिक्षण होतं, ते शिबिरापेक्षाही लवकर होतं अशी सरांची भूमिका आहे आणि ती मला महत्त्वाची वाटते. जो शेवटचा जो पार्ट आहे तत्वज्ञानाचा, ती चर्चा तर म्हणजे मुळातूनच वाचण्यासारखी आहे. सप्रे सर या ठिकाणी बसलेले आहे. अतिशय मूलगामी असे प्रश्न सरांना त्यांनी विचारले. गवस सर आहेत, त्यांनी सुद्धा प्रश्न विचारले. आणि सरांनी तत्वज्ञानाची चळवळीला गरज काय आणि तत्वज्ञान अपरिहार्य आहे चळवळीसाठी समजावून घेणं, ही गोष्ट अतिशय प्रभावी रीतीने सांगितलेली आहे. आणि सोप्या भाषेमध्ये तत्वज्ञान आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. नाहीतर तत्वज्ञान म्हटलं की आपण घाबरतो आणि तत्वज्ञानी सुद्धा अवघड अवघड शब्द वापरून आपल्याला चकित करत असतात. तो प्रकार सरांनी केलेला नाही. यानंतरचा जो सेशन आहे आपलं सांस्कृतिक युद्ध समजून घेण्याचं, त्या संदर्भात सुद्धा मुलाखतीमध्ये सरांनी भाष्य केलेलं आहे. सांस्कृतिक सत्तेच्या अनुषंगाने जगामध्ये अँटोनियो ग्राम्सीच्या अनुषंगाने कल्चरल पॉवरची चर्चा होते. सरांनी सांगितलं की राजकीय सत्तेपेक्षा सांस्कृतिक सत्ता महत्त्वाची आहे आणि सांस्कृतिक सत्तेपेक्षाही ज्ञानसत्ता जी आहे ती महत्त्वाची आहे. ज्ञानसत्तेच्या अनुषंगाने त्यांचं म्हणणं असं की त्यांना प्रज्ञा अपेक्षित आहे आणि ती प्रज्ञा म्हणजे बुद्धाची करुणा आहे, नीती आहे आणि बुद्धी आहे. या तिन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे प्रज्ञा. आणि या प्रज्ञेवर आधारित जे नॉलेज उभं राहतं ते नॉलेज जगाची पुनर्रचना करू शकते, रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी करू शकते. मी माझ्या शेवटाकडे येतो. सरांनी जॉन डुईचा संदर्भ घेतलेला आहे चर्चेमध्ये. बाबासाहेबांनी सुद्धा तो घेतलेला आहे आणि ते कोटेशन असं आहे की परंपरेतून काय घ्यायचं. आपल्याकडे चर्चा असते, आमची एन्शंट हिस्ट्री अतिशय प्रगल्भ आहे, आमची परंपरा फार मोठी आहे, प्राचीन आहे. त्या संदर्भात जॉन डुईचा संदर्भ सरांनी घेतला. डुईंनी सांगितलं परंपरेतलं काय घ्यायचं, जे समाज उपयोगी आहे ते घेतलं पाहिजे, बाकीचं टाकून दिलं पाहिजे. हा विवेक आपल्याकडे असला पाहिजे. या संदर्भात सरांचं जे उदाहरण आहे नदीचं, ते खरं म्हणजे मुळातून वाचण्यासारखं आहे. परंपरेतून जे वाईट येतं, नदी जशी विस्तारत जाते त्या पद्धतीने हे वाईट जे आहे ते सशक्त होत जातं आणि समाजाला गुलामीमध्ये लोटत जातं. त्यामुळे परंपरेकडे विवेकाने बघितलं पाहिजे, ही दृष्टी सरांनी आपल्याला या मुलाखतीच्या शेवटी दिलेली आहे. मी या मानवमुक्तीच्या प्रवाहाकडे कसं पाहतो. मित्र, या देशामध्ये दोन प्रवाह अखंडपणे वाहत आलेले आहेत. एक आहे श्रमण संस्कृतीचा प्रवाह आणि दुसरा आहे बमन संस्कृतीचा प्रवाह, वैदिक संस्कृतीचा प्रवाह. आज आपल्या आजूबाजूला जे आहे ते वैदिक संस्कृतीचा गाजावाजा आहे, प्रभाव आहे. त्याच्या विरोधी असलेली समतावादी श्रमण संस्कृतीची चर्चा नाही. आपण जर बघितलं, भारताचा पहिला सम्राट चंद्रगुप्त श्रमण संस्कृतीचा आहे, त्याचा मुलगा श्रमण संस्कृतीचा आहे आणि त्याचा नातू अशोक सुद्धा श्रमण संस्कृतीचा आहे.
ही जी परंपरा आहे मोठी, ही परंपरा पुढे घेऊन जाणे हे काम सर आयुष्यभर करत आहे, यापुढेही करत राहील. त्यासाठी मी त्यांना या प्रसंगी सदिच्छा देतो आणि हा श्रमण संस्कृतीचा प्रवाह, मानवमुक्तीचा प्रवाह विशाल हो अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. मनापासून धन्यवाद.